नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपल्या ब्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। तर आज आहे 31 ऑक्टोबर आणि आज दिवाळीचा पहिला दिवस आहे। तर आज नरक चतुर्दशी आहे। पहाटेच उठलो आहे आम्ही। अभ्यंग स्नान माझं झालं आहे, आता यांना घालायचं आहे। तर सगळ्यात आधी सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आता माहीत नाही हा ब्लॉग कधी येईल, पण आम्ही असं ठरवलं आहे की ही दिवाळी थोडीशी शूट करून ठेवायची 4 दिवसांची। तर चला तयारी लागूयात। आणि आपला फराळ झालेला आहे बघा। तर ही आपली अभ्यंग स्नानाची तयारी झालेली आहे आणि हे औक्षणाची। आज बाथरूम मध्येच औक्षण करतात पहिल्या दिवशी। तर मोती साबण नशिबाने इथं भेटलाय, पण इथं उठणं काही भेटलेलं नाहीये। तर हे आपण घरगुती तयार केलं। लहानपणी आई बनवायची उठणं, ते तेल आणि हे ज्वारीचे पीठ आहे। ह्यानं काय करतात, नवऱ्याची मळी काढतात। आता ते आमच्या सासरी पद्धत आहे। नवऱ्याला बायको अशी बसवते आणि त्याच्या अंगावर पीठ टाकून त्याची मळी मस्त काढते, नंतर त्याला आंघोळ घालते। तर त्याच्यासाठी हे आहे। पुढच्या वर्षी दोघी मला दोघ। तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। आपली दिवाळी भरभराटी सुख समृद्धीची जावो। आणि काय अजून काय, हॅपी दिवाळी टू ऑल। हॅपी दिवाळी टू ऑल आणि हॅपी दिवाळी टू ऑल टू अस टू अस। झालं, बाय। तर ही आमची शेवटची अशी दिवाळी असेल की ज्याच्यात आम्ही दोघे आहोत। आता पुढच्या वर्षीपासून तिघे असू। आणि म्हटलं की या दिवाळीचा ब्लॉग शूट करावा। आणि पहिल्यांदा असं झालंय की आम्ही गावी जातो ना, आमच्या घरी जातो दरवर्षी। तर यावर्षी ट्रॅव्हलिंग करायचं नाही, त्याच्यामुळे आम्ही इथेच दिवाळी साजरी करण्याचा ट्राय करतोय सध्या छोटासा। आणि सध्या आम्ही 7 महिन्याचे झालोत, म्हणजे 7वा चालू आहे आणि लवकरच आमचं बेबी पण येईल। म्हटलं या आठवणी जपून ठेवूयात। बाकीच्या गोष्टी नाही आहेत, पण हे दिवस परत येणार नाही आहेत। हे व्हिडिओ कधी पोस्ट करेल माहीत नाही, बट चला तर दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। मस्तपैकी अभ्यंग स्नान झालेलं आहे आणि आत्ता आमच्याकडे काय करतात, सकाळी मळी काढतात नवऱ्याची, मग अभ्यंग स्नान करतात आणि मग मस्तपैकी दही धपाट्यांचा बेत करतात आज। आणि दही धपाटे फराळ असं सगळ्या गोष्टी करून आज नरक चतुर्दशी। आणि दिवे पण लावतात, पण आम्ही सकाळी पहाटे आंघोळीच्या धांदलीत दिवे लावायचं राहून गेलं, रांगोळी वगैरे काढलेली आहे। तर चलो, हॅपी दिवाळी वन्स अगेन। हे धपाटे आणि दही या स्वप्नील। आणि हा फराळ, येस या। हॅपी दिवाळी। येस। खूप 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 छान वाटतंय। तसं तर थोडीशी खंत आहे की घरापासून लांब आहोत। माझ्या घरी खूप छान दिवाळी असते दरवर्षी। यावर्षी चला आज लक्ष्मीपूजनाचा दिवस आहे, म्हणजे दिवाळीचा दुसरा दिवस। तर तयारी केलेली आहे लक्ष्मीपूजनाची। तर मी अशी रेडी झाली आहे। तर सर्वांना दिवाळीच्या हार्दिक 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 शुभेच्छा। मला वाटतं आवाज नाही चालते, छान दिसत। तर लक्ष्मीपूजनाची पूर्ण तयारी झालेली आहे आणि आम्ही 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 आता लक्ष्मीपूजन करणार आहोत। तर चलो। दिवाळी म्हणलं की दिवे आले, लक्ष्मीपूजन आलं, फराळ आला, रांगोळी आली आणि घरातल्यांचा आनंद आला। तर दिवाळी हा आपल्या हिंदू धर्माचा सगळ्यात मोठा सण आहे आणि प्रत्येक दिवस त्यातला हा
अत्यंत खास आहे. त्यातलंच एक म्हणजे लक्ष्मीपूजन. आज सगळी तयारी केली लक्ष्मीपूजनाची, जेवढी शक्य आहे, जेवढी माझ्या सासूबाईंनी मला शिकवली ती सगळी तयारी. आणि ही तयारी आणि हा दिवा आणि ही 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 नजर नको लागायला बाई, तू 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 हा नंदीमान. चला सर्वांना परत एकदा लक्ष्मीपूजनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. आम्ही लक्ष्मीपूजन करून घेतो आणि मग आपल्याला फटाके फोडायला जायचं. हे आम्ही छोटीशी लक्ष्मीपूजनाची तयारी केलेली आहे. आणि आमचे आहो सरकार, आमचं सगळं काही असं तयार झालंय. चला तर अशा प्रकारे लक्ष्मीपूजन पार पडलेलं आहे. सहकुटुंब, सहपरिवार आणि जोडीने. चला आता गाड्यांची पूजा. बाहेर नको काढू गाड्या, इथेच आपण पूजा करूया. तर आमच्याकडे लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच घरातल्या गाड्यांची, म्हणजे जे काही तुमच्या गाड्या, कार, ट्रॅक्टर, ट्रक जे काही असेल त्या दिवशी लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच पूजा केली जाते. तर ही आमची छोटीशी पूजा पार पडलेली आहे. आमच्या दोन्ही बाईक, माझी स्कूटी, आमच्या आहोंना मी दिलेली गिफ्टमध्ये दिलेली बाईक त्याची पूजा करतोय. दिवाळी म्हटलं की फटाके हे आलेच आणि हा चान्स आम्ही मिस नव्हतो करणार. त्याच्यामुळं आमच्या साहेबांनी आधीच भरपूर सारे फटाके नाही फोडले, बट आम्ही झाडं, फुलझडी अशा गोष्टी वगैरे आणल्या होत्या. तर ते आम्ही त्याची एक छोटीशी क्लिप घेतली. त्याच्यानंतर पण आम्ही भरपूर हे असं करत राहिलो. खूप मजा आली आणि आत्ता वाटतंय खरं दिवाळी साजरी केल्यासारखी. बस दिवाळीच्या सर्वांना हार्दिक 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 शुभेच्छा. एवढं मस्त वाटायला. चला आमचं लक्ष्मीपूजन पार पडलेलं आहे. तर आज आम्ही रांगोळी काढली, दिवे लावले, लक्ष्मीपूजनाची तयारी केली, दोघांनी मिळून केली सगळं. आणि ही आमची शेवटची अशी दिवाळी असेल ज्याच्यात आम्ही फक्त दोघे आहोत. नेक्स्ट इयर पासून आम्ही तिघे असू. आधी विचार केला की घरी जायचं नाहीये म्हटल्यावर निवांत राहू थोडंसं, पण परत म्हटलं की नाही, ही दिवाळी पण तेवढ्याच जल्लोषात साजरी केली पाहिजे जेवढ्या जल्लोषात प्रत्येक वेळी आम्ही दिवाळी साजरी करतो. तर खूप छान वाटतंय. जवळपास 7.5 महिने झालेले आहेत. अजून फक्त 2.5 महिने राहिले. माझं वजन वाढलंय, दोघांचंही वाढलंय आमच्या, पण माझं वाढलंय. गालविल वर आले तसे. ठीक आहे. आणि खूप छान वाटतंय. हा प्रवास इतका सुंदर, म्हणजे एका ब्लॉगमध्ये वेगळ्या मी सांगेन की मी माझ्या 9 महिन्यात पूर्ण काय काय केलं आहे. आणि आत्ता आम्ही शिफ्ट झालोय मध्य प्रदेशमध्ये. म्हणजे बाळानं 6व्या महिन्यात 22 तासांचा प्रवास करून घर शिफ्ट केले अक्षरशः आमच्यासोबत. आज दिवाळी पाडवा आणि त्याचीच ही तयारी आहे. तेव्हा माझ्या नवऱ्याला खूप सारे पैसे दे. कसे वसूल करायचे ते मी बघते. माझ्या नवऱ्याला खूप सारे पैसे दे, चांगलं आरोग्य दे, धनसंपत्ती दे. चला आता हे ठिकाण पहा. खरं तर हा राजवाडा दिसतोय, पण हे
ॲक्च्युलीमध्ये हॉटेल आहे, एक सुंदर हॉटेल. तर आज पाडवा आहे आणि नवरोबाने विचारलं, हां हे मी आणि आमचे आहो, तर नवरोबाने विचारलं की आज पाडव्याचं तुला काय गिफ्ट हवं आहे. तर मी म्हटलं प्लीज 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 मला एखाद्या चांगल्या ठिकाणी जेवायला घेऊन चल. कारण प्रेग्नेन्सीमध्ये तर खायचे क्रेविंग आणि बाहेरचं जेवण बंद असतं, तर आमचे आहो मला ह्या ठिकाणी घेऊन आलेले आहेत. वाव. तर अशा प्रकारे आम्ही आमच्या व्लॉगची सांगता करत आहोत खाटूश्याम दर्शनाने. तर भेटूया पुढच्या वेळेस पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत आनंदी राहा, समाधानी राहा आणि सुखी राहा.